तर संजय राऊत बोलतायत, थेट जाऊयात. गुजरातच्या पलीकडे देश दिसत नाही. त्याच्यामुळे त्यांना उद्याच्या निवडणुकीत 2024 नंतर कायमस्वरूपी गुजरातला पाठवण्याचा निर्णय या देशाची जनता घेईल. कारण निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि काल राहुल गांधी मुंबईत आले. राहुल गांधीची यात्रा संपली धारावीत, कष्टकऱ्यांच्या गोरगरिबांच्या भागात. जी जागा मोदींचा मित्र उद्योगपती हडप करण्याच्या प्रयत्नामध्ये, त्या धारावीसाठी हजारो कोटीचं डील झालं आहे, जसे इलेक्ट्रॉल बॉन्डमध्ये झालं आहे. तिथे राहुल गांधीची यात्रा संपली आणि लोकांनी प्रचंड प्रतिसाद त्या यात्रेला दिला. आज संध्याकाळी सभा शिवतीर्थावर आहे. देशभरातले इंडिया आघाडीचे नेते त्या यात्रेला येत आहेत. स्वतः उद्धव ठाकरे, माननीय शरद पवार, जे महाराष्ट्रातले प्रमुख नेते आहेत देशातले, हे उपस्थित राहतील. त्याच्यामुळे आम्ही पूर्ण आशावादी आहोत की जे मणिपूरला गेले नाहीत, जे काश्मीरी पंडितांची वेदना समजून घ्यायला गेले नाहीत, ते ह्या वेळेला कायमचे गुजरातला जाऊन एखाद्या आश्रमात बसतील. सर, हिंदी में जानना बताइए सर, जिस तरह से राहुल गांधी की यात्रा आपने कहा कि कंक्लूड धारावी में हुई है, उसी को लेके आज बीजेपी की तरफ से एक बुक का लॉन्च किया जा रहा है, जिसका जो शीर्ष है बुक का ये है कि कांग्रेस नहीं होती तो क्या होता. कांग्रेस नहीं होती, ये बीजेपी बुक. कांग्रेस नहीं होती तो देश को आज़ादी नहीं मिलती. कांग्रेस नहीं होती तो देश को नेतृत्व नहीं मिलता. पंडित नेहरू से लेकर मनमोहन सिंह तक. कांग्रेस नहीं होती तो पाकिस्तान के 2 टुकड़े नहीं होते. कांग्रेस नहीं होती तो ज्ञान, विज्ञान, टेक्नोलॉजी, तंत्रज्ञान में जो हमने प्रगति की है वो नहीं होती. कांग्रेस नहीं होती तो ये देश अखंड नहीं रहता. ऐसी बहुत सी बातें हैं जो बीजेपी वालों की समझ से ऊपर है. वो समझेंगे नहीं ये बात कभी, क्योंकि वो देश का विचार नहीं करते. वो व्यापारियों का, उद्योगपतियों का विचार करते हैं. और जिसका राजा व्यापारी होता है, उनकी प्रजा भिखारी होती है. तो आज देश को भिखारी करने का काम बीजेपी कर रही है. तो उनको कांग्रेस या शिवसेना जैसे हमारी पार्टी है, उनको समझ लेना चाहिए. हमारी आइडियोलॉजी, हमारी विचारधारा, हमारी भूमिका, अगर बीजेपी न होती तो बहुत से बातें होती. इस देश में दंगे नहीं होते, इस देश का रुपया मजबूत होता, इस देश की प्रतिष्ठा और बढ़ती, इस देश के ऊपर जो कर्ज है वो कम होता, इस देश में से जो लोग भाग गए हैं वो नहीं भागते. हाँ, जो घोटाला हुआ इलेक्ट्रल बॉन्ड से लेकर राफेल तक, वो नहीं होते. तो बीजेपी नहीं होती तो बहुत कुछ बातें होती. सर, न्याय यात्रा का किस तरह से इम्पैक्ट देखते हैं आप आने वाले चुनाव में, क्योंकि चुनाव की भी घोषणा होगी. देखिए, न्याय यात्रा चुनाव के लिए नहीं निकाली गई थी. मैं जो राहुल गांधी जी को समझता हूँ या मानता हूँ, राहुल जी राजनीति कम करते हैं मेरे हिसाब से. वो देश के बारे में सोचते हैं, गरीबों के न्याय के बारे में सोचते हैं. तो उनका मकसद था लोगों में एक जागरूकता लाना. वो जागरूकता ज़रूर आई है. मैंने कल मुंबई में जिस तरह से लोगों में उत्साह देखा, भीड़ देखी, मुझे लगा कि लोग अब बहुत जागरूक हो गए हैं. सर, जिस तरह से ईडी की कार्रवाई हो रही है, अरविंद केजरीवाल को 9वां समन भेजा गया है, कि कविता को भी ईडी कस्टडी में भेजा है. उसी दौरान प्रधानमंत्री ईडी की तारीफ करते हैं, कहते हैं कि जीरो टॉलरेंस. जो क्रिमिनल गुनहगार लोग हैं, लॉटरी किंग जैसे, वो आपने देखा होगा इलेक्ट्रल बॉन्ड वाले, जिसके ऊपर ईडी की रेड्स हो गई है, उसका मतलब वहाँ मनी लॉन्ड्रिंग हुआ है ये लोगों के ऊपर. वो लोगों से जिसने हजारों करोड़ में चंदा लेकर कार्रवाई रुकवाई है, ऐसे व्यक्ति प्रधानमंत्री है, ऐसे व्यक्ति देश के प्रधानमंत्री है. ईडी तो उनकी गैंग की मेंबर है, वसूली गैंग की. ईडी वसूली गैंग की मेंबर है और नरेंद्र मोदी जी उनके सूत्रधार है. तो सबसे पहले मनी लॉन्ड्रिंग का मुकदमा देश के प्रधानमंत्री के ऊपर चलना चाहिए. भारतीय जनता पार्टी के प्रेसिडेंट जो ये 7,000 करोड़ का, हाँ, प्रोसीड ऑफ क्राइम का मनी, मनी लॉन्ड्रिंग का मनी आपके खाते में जमा किया है,
हमारे ऊपर 10-5 लाख का मुकदमा चला और हमें जेल में डाल दिया। ये तो हजारों करोड़ का जो पैसा है, प्रोसीड ऑफ क्राइम का पैसा है, मनी, जो पीएमएलए एक्ट में जिसे बहुत ही गंभीर माना गया है, तो बीजेपी के ऊपर सबसे पहले कार्रवाई होनी चाहिए। तो आप ईडी की क्या तारीफ करते हो? सर, इंडिया अलायंस की अगर सरकार बनती है तो आप कार्रवाई करेंगे जिस तरह से? राहुल गांधी जी ने कहा है ना, किसी को नहीं छोड़ेंगे, और सरकार बनने जा रही है। ये डर है मोदी जी का, ये डर है अमित शाह का। आप देखिए क्या होता है। सर, काँग्रेस न होती तो क्या होता? या पुस्तकाचं प्रकाशन आहे, देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेत आहेत, त्या लेखिका ज्या आहेत त्या देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेत आहेत। लेखिका मला माहीत नाही कोण आहेत त्या, संघ परिवारातला आहेत का किंवा काय मला माहीत नाही। या देशात जर काँग्रेस नसती तर या देशाला स्वातंत्र्यच मिळालं नसतं। महात्मा गांधी असतील, लोकमान्य टिळक असतील, दादाभाई नौरोजी असतील, सुरुवातीच्या काळात सुभाषचंद्र बोस असतील, सरदार वल्लभभाई पटेल असतील, सगळेच हे सगळे काँग्रेसच्या विचारांना प्रेरित होऊन स्वातंत्र्य लढ्यामध्ये उतरले आणि त्यांनी ब्रिटिशांशी लढा दिला। काही मतभेद आपले असू शकतात, त्याच्यामुळे काँग्रेस नसती तर देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शहा यांना अजूनही ब्रिटिशांची चाकरी करावी लागली असती। हे सत्य त्यांनी स्वीकारलं पाहिजे। काँग्रेस नसती तर या देशाला आधुनिक नेतृत्व मिळालं नसतं। हा देश बुवा महाराज तंत्रमंत्रवाल्यांच्या हातात गेला असा जो आज गेलेला आहे, बरं का, जादू टोणा छूमंतर जो आज गेलेला आहे। नेहरूंचं आधुनिक नेतृत्व या देशाला काँग्रेसमुळे मिळालं। लाल बहादूर शास्त्री मिळाले, राव मिळाले, इंदिरा गांधी, राजीव गांधी ज्याने या देशाला तुमच्या हातातला मोबाईल दिला, इंटरनेट दिलं। आणि काँग्रेस नसती तर पाकिस्तानचे 2 तुकडे झाले नसते, जे मोदी आणि भाजपला बाप जन्मात कधी जमणार नाही। नुसते इथून काय कुठला अटॅक, तो सर्जिकल स्ट्राईकच्या नावाखाली इथून फटाके फोडून तिथे पाठवायचे सीमेवरून। इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे 2 तुकडे करून फाळणीचा सूड घेतला। देशाच्या फाळणीचा बदला इंदिरा गांधीने घेतला। काँग्रेस नसती तर हे झालं नसतं। त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षानं काँग्रेसचं कायम ऋण मानले पाहिजे की काँग्रेस आणि काँग्रेसचं नेतृत्व त्यावेळेला होतं, म्हणून तुम्ही या स्वातंत्र्याची सूर्यकिरणं पाहता। सर, कोल्हापूर नंतर हातकणंगले, अमरावती आणि रामटेक या जागा देखील ठाकरेंची शिवसेना सोडण्याची शक्यता होती जाते, त्यामुळे या शक्यतांवर जाऊ नका। मध्ये नाराजी पसरली। मला माझ्याकडे अशी नाराजी नाही, तुमच्याकडे कुठून येते हो? मी काल जागा वाटपाच्या शेवटच्या बैठकीला हजर होतो। मी स्वतः, शरद पवार होते काल, माननीय शरद पवार साहेब होते, के.सी. वेणुगोपाल, मुकुल वासनिक, रमेश चेंथिला, स्वतः अशोक गेहलोत होते, अशोक गेहलोत सुद्धा काल होते, जयंतराव पाटील होते, फार जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, आम्ही बसलो होतो। आणि रात्री हा सगळा जो काही लहान सहान गोष्टी होत्या जागा वाटपातल्या त्या संपवून आज किंवा उद्या आम्ही घोषणा करू। सर, हिंदी में जाना चाहेंगे, सीट शेयरिंग को लेकर सर कब तक फैसला आ जाएगा? क्योंकि 2 लिस्ट। देखिए, हमारा फैसला हो गया है। ये बीजेपी की लिस्ट क्या है वो छोड़ दीजिए। महाविकास आघाड़ी का सीट शेयरिंग का फॉर्मूला नहीं है। पूरी सीट शेयरिंग 48 सीट्स 48 सीटों की हो गई है। आज राहुल जी की सभा है, रैली है, तो आज शायद टाइम नहीं मिलेगा, तो हम तीनों पार्टी के नेता एक साथ आकर सीट शेयरिंग का जो घोषणा है वो कर देंगे। आम्ही माननीय प्रकाश आंबेडकर साहेब म्हणजे बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी आमची चर्चा सुरू आहे आणि असते, संवाद असतो लोकशाहीमध्ये। आणि लोकशाही मानणारे असल्यामुळे डॉक्टर आंबेडकर, प्रकाश आंबेडकरजी, आम्ही त्यांच्याशी संवाद कायम ठेवलेला आहे। आणि प्रकाश आंबेडकरांची जी भूमिका आहे, या देशातलं संविधान हे धोक्यात आहे। आम्हालाही असं वाटतं की प्रकाश आंबेडकर जे बोलत आहेत ते योग्य आहे। या देशातलं संविधान धोक्यात आहे, या देशातली लोकशाही धोक्यात आहे, या देशातला गरीब माणूस धोक्यात आहे, मध्यमवर्गीय धोक्यात आहे, त्याची फसवणूक होते आहे। आणि त्याविरुद्धच प्रकाश आंबेडकर यांचा संघर्ष सुरू आहे।
त्याच्यामुळे महाविकास आघाडीत त्यांनी समाविष्ट करण्याचा निर्णयच त्यामुळे झाला त्यांच्या विनंतीवरून. आम्ही त्यांना 4 जागांची ऑफर दिलेली आहे. त्या संदर्भात त्यांच्या पक्षामध्ये विचार सुरू आहे. आंबेडकरी जनता, वंचित जनता ही एका विचारानं आज या महाविकास आघाडीबरोबर ठामपणे उभी आहेत. त्यांनाही असं वाटतं की डॉक्टर आंबेडकरांचं संविधान जे बदलू इच्छितात भविष्यात 400 पारचा नारा देऊन, अशा कोणत्याही पक्षाला आणि संघटनेला या महाराष्ट्रात थारा मिळू नये आणि त्यांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मदत करणाऱ्यांना आंबेडकरी जनता, वंचित जनता ही सहाय्य करणार नाही. आणि प्रकाश आंबेडकरजी, बाळासाहेब आंबेडकर साहेब हे पूर्णपणे या विचाराचे असल्यामुळे ते महाविकास आघाडीबरोबर राहतील. शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. रामशा पाडवी यांना जेव्हा विधान परिषदेचं तिकीट दिलं तेव्हा खरं तर उद्धव ठाकरेंनी तिकीट दिलं, कुठे नाराजी होती की त्यांना विधान परिषद असं म्हणजे नाराजी ओढून उद्धव ठाकरेंनी त्यांना तिकीट दिलं होतं. माननीय उद्धव साहेबांनी अनेकदा अशा तळागाळातल्या आदिवासी किंवा इतर कार्यकर्त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला. कधी कोणाला आमदार केलं, कधी खासदार केलं, कधी महामंडळं दिली. मला आमशा पाडवीविषयी यांच्याविषयी फार माहीत नाही त्यांचा काय निर्णय आहे तो, पण हेच सगळे लोक नंतर सोडून गेले, हे दुर्दैव आहे. चला काय क्या है? नरेंद्र मोदी बोलते 370 पार और अमित शाह का कल का बयान है 300 पार. धीरे धीरे वो 200 तक आ जाए. जो सर्वेस आए हैं उस पे क्या वो सर्वे छोड़ दीजिए. इंडिया अलायंस, इंडिया ब्लॉक मिनिमम 300 सीट पर जीतने जा रही है. बीजेपी 220 नहीं पार कर रही. ये हमारी गारंटी है. गारंटी सिर्फ मोदी जी नहीं दे सकते, गारंटी हम भी दे सकते हैं. महाराष्ट्र में हम 40 सीटें जीतने जा रहे हैं. बिहार में यही आंकड़ा रहेगा 35+ इंडिया आघाड़ी का. यूपी में चमत्कार होगा. पश्चिम बंगाल में ममता जी और कांग्रेस का अलायंस नहीं हुआ है, लेकिन ममता जी इंडिया अलायंस के साथ है. और अमित शाह जी ने अब 300 की बात कही है. जल्दी ही जेपी नड्डा सामने आकर कहेंगे 200 मिला तो भी बस. इलेक्टोरल बॉन्ड को लेकर औरंगाबाद आणि उस्मानाबाद असा उल्लेख आहे, ज्या ठिकाणी धाराशिव आणि छत्रपती संभाजी महाराज नगर असा उल्लेख असा उद्धव ठाकरेंनी हा निर्णय घेतला होता संभाजीनगर आणि धाराशिव मुख्यमंत्री असताना. आणि आजही केंद्राकडून आलेल्या नोटिफिकेशनमध्ये औरंगाबाद आणि उस्मानाबाद असेल तर मला असं वाटतं त्याच्यावरती या राज्याचे 1 फूल 2 डाऊटफुल म्हणजे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आहेत 2, त्याने याच्यावरती भाष्य केलं पाहिजे. आम्ही संभाजीनगरच म्हणतो आणि म्हणत राहणार, आम्ही धाराशिवच म्हणतो आणि म्हणत राहणार. वंचित शिवाय जाण्याचा काही पर्याय नाही. 17 जागा सांगितलेल्या आहेत. बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी आमचा संवाद चालू आहे. डायलॉग, त्यांच्या भाषेत डायलॉग चालू आहे. लोकशाहीमध्ये संवाद असणं महत्त्वाचं आहे आणि तो आमचा संवाद आहे.